नमस्कार, मी राहुल. माझ्याकडे दोन एक्सक्लुझिव्ह डॉक्युमेंट्स आहेत. एक आहे 814 पानाचं आणि एक आहे 830 पानाचं. त्या डॉक्युमेंटचा पूर्ण मी अभ्यास केलेला नाहीये, पण मला आता असं लक्षात आलंय की हा जो मुंबई पुणे एक्सप्रेसवे आहे तो IRB कडे आहे असं आपण म्हणतो, ते पूर्ण अंशाने खरं नाही. तो स्टेट बँक ऑफ इंडियाकडे आहे आणि त्याची लिक्विडिटी साधारणपणे 8,000 कोटी रुपयाची लिक्विडिटी त्यांनी IRB ला दिलेली आहे. आणि त्याच्या मोबदल्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया ही किती पैसे टोलच्या माध्यमातून संकलित करणारे माहिती आहे? 28,000 कोटी रुपये. 28,000 कोटी रुपये. ओके. आता जे मिसिंग लिंकचं काम सुरू आहे त्याच्यासाठी काही हजार कोटी रुपयाची सरकारनं गुंतवणूक केली आहे. आणि आणखी थोडी माहिती घेतली की काल परवा तेरवा किती कलेक्शन झालंय तिथे? 5.5 कोटी पर डे. 5.5 कोटी. तेव्हा की जेव्हा 1 लाखापेक्षा अधिकच्या वाहनांची ते मुवमेंट आहे असं सरकारी आकडेवारी होते. आता मला जी काही माहिती मिळाली आहे इतकी धक्कादायक आहे की त्याच्यामध्ये अनेक सरकारी सेवेत असलेले अधिकारी आणि सेवेतनं निवृत्त झालेले अधिकारी ज्यांची खूप दुबई वगैरे कडे संपत्ती आहे वगैरे असं म्हणतात, तर या गृहस्थाने या टोलमध्ये प्रचंड मोठे घोळ घालून ठेवले. मला एक स्वतंत्र विषय आहे, त्या विषयात मी जेव्हा याचा पूर्ण अभ्यास करेन आणि मला असं वाटतं की आणखी काहीतरी आपण बोललं पाहिजे. पण आपण ते बोलतो की आता 32 तासापेक्षा अधिकचा काळ मुंबई आणि पुणे महाराष्ट्राची आणि देशाची आर्थिक राजधानी, महाराष्ट्राची राजधानी देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची दुसरी सांस्कृतिक राजधानी, या दोन शहराला जोडणारा रस्ता 32 तास बंद राहतो. आणि श्री राज ठाकरे म्हणाले, आणि कालही मी हा प्रश्न विचारला होता, त्याला सोकॉल्ड कंटिंजन्सी वगैरे प्लॅन म्हणतात, तो कुठे आहे? आता एका उद्योगपतीनं सकाळी मी बोललो, मिस्टर मेहता त्यांचं नाव आहे, त्यांनी चॉपर हायर केलं स्वतःला तिकडून घेऊन जाण्यासाठी. हे प्रत्येकाकडे शक्य नाहीये. आणि ज्या पद्धतीनं गेल्या 32 तासामध्ये महाराष्ट्राला धडा मिळाला आहे तो राज ठाकरे म्हणाले त्याप्रमाणे केवळ चौकशी करून ते थांबणार नाही. याच्यामध्ये खरोखर काहीतरी मूलभूत गोष्टी करायला हव्यात. आणि मला आनंद आहे त्या अर्थाने की अतिशय योग्य माणसाला मी आता तुमच्यासमोर घेऊन आलोय. सर या, थँक्यू. महाराष्ट्राला परिचय केला. नमस्कार, माझं नाव तन्मय पेंडसे. गेली 10 वर्ष पुणे मुंबई एक्सप्रेसवरती मी रोड सेफ्टीचं काम करतोय. आपल्याला सगळ्यांना माहिती असेल 14 वर्षापूर्वी माझ्या भावाचं दुःखद निधन झालं होतं. तो मराठी चित्रपट सृष्टीत काम करणारा अभिनेता होता. आनंद प्रेमकर, अक्षय पेंडसे आणि माझा 2 वर्षाचा पुतण्या असं एक्सप्रेसवेवरती ऍक्सिडेंट आहे. 2012 साली त्यांचं निधन झालं होतं, ते सुद्धा दुसऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे. त्याच्यानंतर रेल इंडस्ट्री 10 वर्ष मी एक्सप्रेसवे सेव्ह करण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती स्वतःच्या खिशातनं पैसे खर्च करून काम केलं. कारण एकच होतं की आपल्या घरात जे घडलं ते आपण डेफिनेटली बदलू नाही शकणार, पण निदान दुसऱ्यांच्या घरात हे घडायला नको, हा त्याचा मागचा एक अत्यंत प्रामाणिक उद्देश होता. आणि 10 वर्षानंतर फॅटॅलिटी जर का म्हणायचं झालं तर त्या सरकारच्या कुठल्या कमिटीवर आहात? नाही, सरकारच्या कुठल्याही कमिटी होती. सरकार कधी तुम्हाला विचारतं का काय करायचं? मधल्या काळामध्ये जेव्हा काम सुरू केलं तेव्हा ते MSRDC ज्याच्या अंडर एक्सप्रेसवे होते त्याला आपण महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ते खातं आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब. आणि त्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर संवेदनशील माणूस आहे, कारण मला पर्सनली वेळ देऊन त्यांनी अनेक वेळा त्यांच्याबरोबर मी एक्सप्रेसवेच्या व्हिजिट्स केलेल्या आहेत, पाहणी केलेल्या आहेत. जी सजेशन्स मी दिलेली होती, म्हणजे ITMS जे आहे आपण ज्याला म्हणतो इंटेलिजंट ट्रॅफिक मॉनिटरिंग सिस्टीम, जी आम्ही 2016 साली दिली होती, त्याला उजाडायला 2025-24 9 वर्ष लागली. पण ब्रायफॅम ग्रुप असेल, त्याच्यानंतर सायनेजेस जे असतील, त्याच्यानंतर ट्रॉमा केअर युनिट असेल, या सगळ्या गोष्टींवरती पॉझिटिव्ह रिस्पॉन्स त्याला डेफिनेटली आलेला आहे. सो ती एक चांगली बाब आहे. पण इथेच थांबून उपयोग नाहीये, कारण आपण जेव्हा म्हणतो की आम्हाला रस्ते सेव्ह करायचे, आजही जर का आजचा जर का या वर्षाचा 2025चा जर का टोटल आकडा बघितला मृतांचा एक्सप्रेसवेचा, तर तो साधारणतः 68 आहे. आता ह्या जानेवारी ते आता आपण फेब्रुवारी सुरू पण नाही मागच्या वर्षीचा म्हणतो 2025 जानेवारी 2025 ते 68 लोकांचा. आम्ही जेव्हा काम सुरू केलं तेव्हा तो फ्लक्च्युएशन होतं, 3 डिजिट मध्ये होता, 113, 121, 109 असं करत करत कमी झालाय. ऍक्सिडेंट कमी होत आहेत. पण आता एक पेटी कालचा तो अपघात झाला हा टाळता येण्यासारखा होता. आता जर का आपण ह्याच्या बाबतीत बोललो तर 2022ला अशाच पद्धतीचा एक सिमिलर ऍक्सिडेंट झाला होता, अमृतांजन पुलावरती होता. आणि त्यावेळेस पण असंच झालं होतं की गॅस लीक झाला होता आणि अख्ख्या अमृतांजन ब्रिजला फेस निर्माण झाला होता. सो म्हणजे आपल्याकडे एक केस स्टडी होईल
की अशा पद्धतीचा आता तो प्रोपोलिन नव्हता. प्रोपोलिन फर्स्ट टाइम आला हे काल स्वतः राज्याचे मुख्यमंत्री नाही, कारण प्रोपोलिन खूप खूप हायली फ्लेमेबल आहे, ज्याला केमिकल याच्यातलं C3H6 म्हणतो आपण. प्रोपोलिनचा परत प्रॉब्लेम की तो 35 अंशाला जर का एक्सपोर्ट झाला तर तो फ्लेम जातो किंवा आयसोलेशन होतं. तर 1 किलोमीटरचं मिनिमम तुम्हाला आयसोलेशन करायला लागतं जेव्हा तो फ्लेमेबल होईल, आणि जेव्हा आग लागण्याची शक्यता होईल. जर का तो स्पिल आउट झालाय तर स्पिल आउट करताना मिनिमम तुम्हाला आयसोलेशन हे 400 फूट आणि अभव तुम्हाला करायला लागतं. 400 फूट. मिनिमम 400 आयसोलेशन. अच्छा, म्हणजे तिथे जो टँकर पलटला होता तिथून किमान 400 फूट 400. अंतरामध्ये कुणी नको, कोणी नको आहे, आणि 1 किलोमीटर त्याचा परिघ आहे की तिथपर्यंत त्याचा फ्लेम जाऊ शकतो. फ्लेम जाऊ शकतो. Right. अशा ह्याच्यामध्ये फार तो- महत्वाची माहिती. अशा ह्याच्यात तो आयसोलेशन तो करायला हवाय. बरं, हा जो आहे हा कलर बेस्ट आहे, जे आपण फेंट म्हणून वाचलं. वास पण वास जो आहे तो थोडासा स्वीट म्हणजे थोडसा त्याचा वास आहे, पण तो टॉक्सिक डेफिनेटली आहे. वापर कुठे केला जातो हा एकतर मेजरली पॉलिप्रोपोलिन म्हणजे प्लास्टिक मेकिंग इंडस्ट्रीमध्ये वापरला जातो, केमिकल इंडस्ट्रीमध्ये वापरला जातो, त्याच्यानंतर फ्युएल म्हणून वापरला जातो, वेल्डिंग कटिंग करताना सुद्धा हा गॅस वापरला जातो. पण आपल्याकडे जेव्हा आधीचा डेटा आहे गंजन फुलावर. फुलावरचा, तर त्याच्यानंतर त्याच्यावरती काही कार्यवाही झाली का, तर त्याचं उत्तर नाही असं आहे. आणि कालचं टाळता आलं असतं का, कुठल्या पद्धतीने मी विचार करतो. आज जेव्हा रात्री 3 वाजता रात्री 1 झाला, जेव्हा कळलंय की ऍक्सिडेंट झालेला आहे आणि त्याची अजून विजिबिलिटी नीट येत नाही की बाबा हा कुठल्या प्रकारचा गॅस आहे. कारण आपल्याला डिझास्टर मॅनेजमेंटची त्याची जी यंत्रणा आहे, तो स्पेसिफिक त्याचा एक्सपर्टीज असणारा माणूस तो काल आला. आफ्टर 3 days ऑलमोस्ट. ऑलमोस्ट म्हणजे आपल्याकडे डिझास्टर मॅनेजमेंटची सिस्टीम तेवढी इक्विप नाहीये. आणि माझं एक सिम्पल एक लॉजिक होतं की जो एक सामान्य माणूस म्हणून मी जेव्हा विचार करतो, आज जर का अशा पद्धतीचा झाला आहे आणि आपल्याकडे विजिबिलिटी नाही, प्रशासनाला अख्ख्या प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया थ्रू हे कम्युनिकेट करणं शक्य होतं ना, ते लेटली कम्युनिकेट. खूप लेटली. पण जर का त्याच वेळेस कम्युनिकेट झालं असतं तर अशा प्रकारचा इश्यू झालेला आहे आणि माहिती नाही आमच्याकडे किती वेळ लागणार आहे, तर कम्युट करू नका. एक साधा सिंपल मेसेज होता हा, जर का दिला असता मोठ्या प्रमाणावर एक्सप्रेसवेवर लोक आले पण त्यांना माहितीच नव्हतं हे, आज ते झालं नसतं. निदान चला सगळा प्रॉब्लेम नाही, 10-15% तरी झालं असतं. आता व्यापक दृष्टीनं जेव्हा आपण याचा विचार करतोय, आज जेव्हा 17-18-22 किलोमीटरची लाईन लागली, आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर व्हेकल्स त्याच्यावरती आलेली आहे. फ्युएल कन्झम्पशन कार्बन फुटप्रिंट केवढं वाढलं, आपण निसर्गाची हानी होऊ नये आणि या गोष्टी म्हणतो. दुसरं मला असं होतं की मेडिकल पेशंट्स होते, पेशंट सफर झाले. आज सगळ्यात महत्वाचं महिला मेजर सफर झाल्या, कारण पुरुषांचं ठीक आहे वॉशिंग अवेलेबल नाही. आज त्या महिलांनी काय करायचं, लहान मुलं सफर झाली, काही लोकांच्या विजाचा आपण म्हणू शकतो ते सफर झाले, काही लोकांच्या फ्लाईट मिस झाल्या. म्हणजे खूप वेगवेगळ्या मी पद्धतीने आता बोलताना उल्लेख केला की आपल्याकडे एक वस्तुपाठ होता मनोहर बागेचा. तो कसा झाला होता? तो पण असंच झाला होता. तो अमृतांजन ब्रिजच्या इथेच तो टँकर सेम पलटी झाला होता आणि त्याचा गॅस लीक झाला होता आणि अख्खा एक्सप्रेसवे ला फेस क्रिएट आला होता. सो आपल्या त्यावेळेस सुद्धा फेस क्रिएट त्याच्यावर पाणी पण टाकलं तिथे. So त्यामुळे केमिकलवरती पाणी टाकतं. पण तेव्हाही अज्ञान होतं, आजही अज्ञान. कारण अडचण तीच आहे की जेव्हा अशा पद्धतीचं काही विषय होतो तर त्या याला आपल्याकडे म्हणजे आपल्याला परत बाहेर न कोणाकडे मागवायला नाही. बाहेरचं एक्सपर्टीज आहे त्यांना बोलवलं गेलं, पण तो बोलवताना अतिशय महत्वाचा मुद्दा पेटसे यांनी मांडला. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, तुम्ही केवळ चौकशी करून थांबू नका. पेटसेनी 2 उदाहरणं दिली. 2022चं उदाहरण दिलं, कालचं उदाहरण. एकच त्यांचं वाक्य महत्वाचं आहे की इन हाऊस मध्ये काहीच नाही आहे. तर इन हाऊस मध्ये काहीच नाहीये तर तुम्ही केमिकलवरती पाणी टाकण्याने दुसरं काय करणार? कारण माहितीच नाही. आणि त्यावेळेस ते तत्कालीन जे पोलीस अधीक्षक होते संजय जाधव सर, तर HSPचा हायवे पुणे डिव्हिजनचे, आम्ही त्यावेळेस खूप सरांची चर्चा पण केल्या होत्या की याच्यासाठीची एक आपल्याला सिस्टीम उभी करायला लागेल. पण जो फर्स्ट रिस्पॉन्डर आहे मग तो IRBचा डेल्टा फोर्स असेल किंवा HSPचे लोक असेल तर त्यांना आपल्याला याच्यामध्ये ट्रेन करायला लागेल, तर हा इश्यू ऍड्रेस होऊ शकेल. झालं का ट्रेन? आणि सरांनी त्याचा इनिशिएटिव्ह घेतला होता, पण त्यांची बदली झाल्यामुळे ते सगळं परत तसंच हे राहिलं. पेटसेने दुसरा महत्वाचा मुद्दा मांडला, म्हणून मी म्हटलं की मला आनंद आहे का चांगला व्यक्ती आपल्या प्लॅटफॉर्मवरती महाराष्ट्राला सल्ले देतो आणि त्यांना अधिकार आहे. 2012 ते 26 म्हणजे जवळपास किती वर्ष झाली, तेवढ्या वर्ष त्यांनी अभ्यास केलाय. ट्रेंड मनुष्यबळ नाही. सो सॅड. आणि सगळ्यात महत्वाचं आपण काय म्हणतो की ट्रॅफिक प्रॉब्लेम बेस्ड ऑन 4 E, इंजिनिअरिंग, एज्युकेशन, एन्फोर्समेंट आणि इमर्जन्सी. आता एक्सप्रेस या भारतातला पहिला सिस्टम बाकीचे सगळे रस्ते हे IRCच्या गाईडलाईन्सची तयार करतात, त्याला आपण इंडियन
टायर पण कोड ऑफ कंडक्ट असतात, मॅन्डेट टायर चुकीचा रस्ता बनवला पाहिजे, काय ट्रीटमेंट कसं वापरलं पाहिजे, हे सगळं आहे. पण बेसिक गोष्टीमध्ये मला सगळ्यात मेन प्रॉब्लेम झाला तो म्हणजे एज्युकेशन ऑफ ट्रॅफिक. आपल्याकडे जे माझा तर हाच मुद्दा आहे की आत्तापासनं आम्ही तो प्रयत्न सुरू केला की शाळांमधनं कॉलेजेसमधनं रोड सेफ्टीवरती आपल्याला जे वर्कशॉप घेतले पाहिजे त्याची ग्रॅव्हिटी आपण लोकांना दाखवली पाहिजे. तुम्हाला शॉप होईल. महाराष्ट्राचा जर का आपण ऐकला आपण आता वर्षभरात साधारणतः 12,000 लोक महाराष्ट्रात काही 12,700 माणसांनी किंमतच राहिली नाही. आणि आज जर का वर्षभरात एवढे मृत्यू होत आहे, पूर्ण भारतामध्ये ॲव्हरेज 1,40,000 लोकांचा मृत्यू होतो आणि त्यातही 70% एज ग्रुप हा 17 ते 40 मध्ये आहे. म्हणजे जो वर्किंग फोर्स आहे, म्हणजे जो इम्पॅक्ट फॅमिलीवर पण होतो, पण हे डायरेक्टली जीडीपीवर पण इम्पॅक्ट होतो. पण याचा आपण कधी सिरियस विचार करणार तर आता तुम्ही सांगितलं अवेअरनेस काम करण्याची लॉंग टर्मचा इफेक्ट. तो रेग्युलर बेसिसवर राहिला पाहिजे. मला आणखीन एक जाणवतो, कारण मी थोडा प्रभावाविरुद्ध विचार करतो. मला कोणावरती टीका करायची नाहीये, पण जेव्हा रोड सेफ्टी वीक असतो, जानेवारी सुरक्षा सप्ताह असतो, सुरक्षा पूर्ण असतो, आपण अनेक वर्ष ट्रॅडिशनल मेथडनी जातोय. म्हणजे मला ते कधी कधी हसायला येतं की तो सिग्नलवर यम येतो आणि हे करतो. बदला ना. आज जर का एवढं करूनही याच्यामध्ये फरक पडतोय का, तर नाही. म्हणजे आपण कुठेतरी मेथोडॉलॉजी चुकतीये. म्हणजे मी मागे सरकारला सुचवलं होतं की जिथे जिथे फूड मॉल आहेत, तिथे गॅदरिंग कुठे होतं, फूड मॉलला लोक थांबतात, तिथे 10 मिनिटं, 15 मिनिटं, 5 मिनिटं, तिथे सगळ्या फूड मॉलला मोठे LED लावा, ऍक्च्युअल ऍक्सिडेंट दाखवा. हे बघा, माणसाला रक्त दिसल्याशिवाय माणूस घाबरत नाही. अॅनिमेशन फिल्म डझंट चेंज ह्युमन बिहेवियर. अॅनिमेशनच्या फिल्म जर का आल्या असतं तर सगळं चांगलं दिसलं असतं. मला काही प्रश्नांची उत्तरं ना अगदी थोडक्यात रोज या पुणे मुंबई एक्सप्रेसवेवरती किती वाहनं जातात? ऍव्हरेज 1 लाखाचं तर आहेच. ऍव्हरेज या एक्सप्रेसवेवरती किती टोल आहेत आणि किती कलेक्शन? आता बेसिकली याच्यामध्ये तुम्हाला म्हणतात असं की एक्सप्रेसवेचा आता परत दर 3 वर्षांतर 18% आहे. हा पूर्वीचा क्रॉस होता, त्यामुळे तो एकदम 307 असा हा टोल जास्त आता वाढलाच आहे. 700 रुपये टोल जातो. आणि हा कलेक्शन आणि साधारणतः तुम्ही आता कॅल्क्युलेशन करा ना. आता त्याच्यात सुद्धा परत मधल्या काळात MSRTCने एक वेगळी व्हिडिओग्राफी केली होती, त्यांचे आकडे वेगळे आले होते. IRBची व्हिडिओग्राफी मध्ये की त्यांचे आकडे वेगळे आले होते. डिस्पॅरिटी पण म्हणजे ती क्लॅरिटीच नाही आलेली, ती एक्झॅक्ट टोल किती जनरेट होते. तर माझा एवढाच मेन मुद्दा आहे की हा झाला मुद्दा की तुम्हाला क्लॅरिटी नाहीये किंवा तिथे 700 × 1 लाख जरी म्हणावं तर आपण बघा ना विचार. राईट. या 94.5 किलोमीटरच्या ह्या एक्सप्रेस वेवरती शौचालय आता जी शौचालय आहे ती स्पेसिफिक फक्त फूड मॉल्स वरतीच आहे. Right. बाकीच्या हा तर गुन्हाच आहे. आणि आता जी आहे ती आता आपला ओझरडाचा म्हणजे उसे टोल नाका क्रॉस केल्यानंतर लेफ्ट साईडला एक आहे, खालापूरचा टोल नाका क्रॉस केल्यानंतर परत एक लेफ्ट साईडला म्हणजे पब्लिक टॉयलेट किती आहे? पब्लिक टॉयलेट साधारणतः 4 ते 6 लाज वाटली पाहिजे. साधारणतः 94 पॉईंट समथिंग किलोमीटरचा महामार्ग आहे, त्याच्यावरती फुटबॉल सुरू मी केवळ 4 टॉयलेट्स आहेत तुमच्याकडे. कसलं मॅनेजमेंट करतात तुम्ही? टोलही घेतात, पण टोलची जी काही त्यांची काही कॉन्ट्रॅक्ट झालं जे काही असेल 18% हाईक 3 वर्षात घेतात. नंबर ऑफ टॉयलेट किती आहे? ऍटलिस्ट माझ्या मते तरी ऍव्हरेज 10 ते 15 किलोमीटर हे पाहिजे. याचं उदाहरण आपण जर का कर्नाटकाचं घेतलं, कर्नाटक गव्हर्नमेंटनी दर 15 किलोमीटरवर त्यांच्याकडे टॉयलेट्स आहेत आणि इट्स नॉट हॅपनिंग होईल. आता कालचाच मुद्दा होता की ठीक आहे, काही याच्यात आपण पुण्यात भौगोलिक दृष्टिकोनातनं मॅनेजमेंट करायला अवघड जात असेल, पण ऑप्शन्स आहेत ना आपल्याकडे. आपण याच्यात फक्त बिल आपली आहे का नाही हा सगळ्यात महत्वाचा आहे. आणि मला सगळ्यात महत्वाचा मुद्दा वाटतो की आज आपल्या देशाची लोकसंख्या 142 कोटी. आपल्या माणसाला वी डोंट ट्रीट आर पीपल ॲज अ ॲसेट, लायबिलिटी. म्हणजे आज माझा भाऊ ऍक्टर होता, त्याची काही चूक नव्हती, टॅलेंटने विचारून त्यांच्या गाडीला हे झाला म्हणून ती न्यूज खूप मोठ्या प्रमाणात झाली. कदाचित त्यावेळेस मी जर का असतो तर एक छोटा रकाना असताना सांगतात आणि किती वेळा दुसरे आपले चौकशीचे समितीचे फार्स होतात, तर आपण ते इम्प्लिमेंट करतो का? तर नाही करत. कारण IRBची किती जणांची टीम तिथे काम? आता IRBची जी टीम आहे, IRBचं जे त्यांचं स्वतःचं कंट्रोल सेंटर आहे ते सिंहगड कॉलेजच्या खालच्या साईडला IRBचा प्रॉपर मोठा सेटअप आहे. आता त्याच्यामध्ये सारखी लोक म्हणजे आता IRBचा जो आहे तो डेल्टा फोर्स म्हणून एक त्यांचा वेगळा प्रकार आहे की जे क्विक फोर्स रिस्पॉन्डर असतात. त्याच्यानंतर त्यांच्याकडे QRV आहे, त्याला क्विक रिस्पॉन्स व्हेकल म्हणतात, की ज्याच्यामध्ये अगदी अग्निशमन यंत्रणेपासनं गाडी जर का
कुठे अडकले, जर का त्याच्यामध्ये पॅसेंजर अडकलाय तर वेल्डिंग कटर्स आणि या सगळ्या गोष्टी आहेत. साधारणतः आत्ताच्या घडीला, आता मी इतक्यात तो अंदाज घेतला नाही, कारण मधल्या काळात थोडंसं माझ्या काही कारणांमुळे मी काम थांबवलं होतं, त्यामुळे मी एक्झॅक्ट आता उगाच काहीतरी आकडा सांगायचा म्हणून मी आता नाही सांगत. आता मला आता ऑनेस्टली माहिती नाही. अशा किती फोर्सेस आहेत की ज्या आपत्कालीन स्थितीमध्ये ह्या एक्सप्रेस वेवरती ऍक्टिव्ह होतात? आता याच्यामध्ये पहिली आयुर्वेदची इमिजिएटली आहे की डेल्टा फोर्स म्हणून जी काम करते. इमिजिएटली HSP म्हणजे महामार्ग पोलीस आहेत, ते इमिजिएटली त्याच्यामध्ये ऍक्शन मध्ये येतात. पिनलाइज करण्यासाठी आता काही प्रमाणात RTO पण आलेले आहे. तो RTO पण आहे त्या रेस्क्यूसाठी त्या इंजिन आहेत ज्या बुकिंगमध्ये आहेत त्या काम करतात. तो तुमच्या किती चॉपर डिप्लॉय केले? एक पण आयडियली असायला पाहिजे. आयडियली असायला पाहिजे. किती चॉपर असायला आता पाहिजे? त्याच्यामध्ये परत होतं की जेव्हा ट्रॉमा केअर युनिट झालं तेव्हा असा एक त्याच्यामध्ये झाला होता की आम्ही आता एअर ॲम्ब्युलन्स करणार. तर माझं काय असं एकच होतं की एअर ॲम्ब्युलन्स जेव्हा आपण करतोय, एअर ॲम्ब्युलन्सचा क्लॉज एअर ॲम्ब्युलन्स होता, हे 2 हेलिपॅड पण आता रेडी आहे. कुठे? आता ओझरड्याला जो ट्रॉमा केअर युनिट आहे, म्हणजे दोन हेलिपॅड आहेत, पण ती आता पूर्ण नाही आहेत, कारण त्यावेळेस घोषणा झाली की एअर ॲम्ब्युलन्स करूयात आपण. पण त्याचा परत मुद्दा तोच होता, म्हणजे माझा दृष्टिकोनातून मी तो विचार करतो की आज एक एअरलिफ्ट करायचं खर्च कोण करतो? वायर बी करेल, त्याच्यानंतर कुठली जी एजन्सी ती करेल. त्याच्यानंतर एखादा धनाट्य माणूस आहे त्याला मिळणारी priority. ट्रीटमेंट, आणि एखादा ट्रक ड्रायव्हर किंवा माझ्यासारखा सामान्य माणूस. नाही, या सिच्युएशन मध्ये बरं ठीक आहे, आपण ते प्रेक्षकावर सोडू, तुम्ही ठरवा की काय करा. तिथे 2 हेलिपॅड आहेत, अपूर्ण अवस्थेत आहेत. एअर ॲम्ब्युलन्स पूर्वी ठरलं होतं. नंबर ऑफ ॲम्ब्युलन्स आता नंबर ऑफ ॲम्ब्युलन्स ब्लॉक कशा आहेत, आता जेव्हा आता त्याचं ट्रॉमा केअर युनिट आहे ते मुंबई हॉस्पिटलकडे आहे आणि ते ऍक्च्युअली चांगल्या पद्धतीने काम करतात. जर ती ट्रॉमा केअर आता इकडे एक ट्रॉमा केअर युनिट आहे ओझरड्यावर, आणि मग त्याच्यानंतर डायरेक्ट MGM. म्हणजे 2 म्हणजे आम्ही एकच ट्रॉमा केअर 2 ट्रॉमा केअर युनिट पाहिजे ऍटलीस्ट, एक पुणे रिजनला आणि एक खालापूर region. आहे ते एकच आहे आणि खालापूर region. नाही, ते पुण्यात आहे, आपल्या पुण्यात तिथे ओझरड्याला तिथे ट्रॉमा केअर युनिट आहे. पण प्रॉब्लेम असा आहे की लोकांना माहिती पण नाही, आणि ऍक्च्युअली ते खरंच चांगलं काम करतं. ते गोल्डन आवर्स नावाची जी कॉन्सेप्ट आहे ना, ते जर तुम्हाला कळत असेल आणि माहिती आपण बऱ्यापैकी ऐकलेली आहे, गोल्डन आवर्स मध्ये जेव्हा एखादा फाटेल ऍक्सिडेंट होतो तेव्हा अपेक्षा अशी असते की आता विहित काळामध्ये तो रुग्ण ट्रॉमा केअर सेंटरमध्ये जायला हवा. ट्रॉमा केअर सेंटर खूप महत्वाचं. आता हा जो एक्सप्रेस वे तुम्ही बघताय ना, ह्या एक्सप्रेस वरती साधारणपणे लातूर जर वाहनं जात असतील तर कुठे ना कुठे काही ना काही दुर्घटना होत असते. अशा वेळेला 28,000 कोटी रुपयाचा टोल हा ह्याच प्रवाशाकडे तुम्ही घेणार आहात, तर त्यांच्यासाठी एवढी सुविधा देणार नाही तुम्ही. तर माय लास्ट क्वेश्चन, जे काही झालं ते अवॉइडेबल होतं का, तर त्याचं उत्तर हो आहे. पण पूर्णपणे, म्हणजे माझं म्हणणं तेच आहे की पूर्णपणे होतं का, तर नाही. म्हणजे थोडा त्यांच्या बाजूनी विचार मी करतो ऍडमिनिस्ट्रेशनच्या बाबतीने. पण मला असं म्हणायचं की आपण एकटूच कधी होणार आहोत, म्हणजे हे परत तेच इंग्लिश मधली म्हण आहे, डॉक्टर आफ्टर डेथ. आपण शिकणार कधी आपण सगळे प्रतिक्रियावादी आहोत, इन्क्लुडिंग माध्यम. हे मला तेच म्हणायचंय, आतापासूनची सुरुवात केली पाहिजे की शाळेत जाणारी मुलं, कॉलेजमधली मुलं, कारण आपण म्हणतो भारत तरुणांचा देश आहे, तिथपर्यंत पोहोचतच नाही. पण आता मला सांगा, अवेअरनेसचा एक भाग सोडून या 94.समथिंग किलोमीटरवरती तातडीनं करण्यासारख्या गोष्टी आहेत. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे डिप्लॉय करणं, कारण मनुष्यबळ पण अपुरं आहे. आज इमिजिएटली प्रत्येक जण, मी काल बघत होतो बऱ्याच लोकांनी पोलिसांना टार्गेट केलं, कारण दिसणारा कोण आहे, विजिबल कोण आहे, तर पोलीस. पण मी त्यांच्याबरोबर 10 वर्ष काम केलंय ग्राउंडवरती. आम्ही जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे आम्ही ITMSचं एक प्रेझेंटेशन दिलं होतं ऑलरेडी कॅमेराज लावून, आणि आम्ही 2016 साली आम्ही कॅमेरे लावून दाखवलं होतं. त्याच्यात आज 8-9 वर्ष लागली. मनुष्यबळ तुम्हाला अतिरिक्त हे द्यायलाच लागणार आहे, आणि तुम्हाला टेक्नॉलॉजीवरती पण 100% डिपेंडन्सी आणायला लागणार आहे. कारण अनेक वेळा पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचे प्रकार पण एक्सप्रेस झालेले आहेत. सो तुम्हाला जर का हे सगळं थांबवायचं असेल, बेशिस्तपणा कमी करायचं असेल, तर तुम्हाला टेक्नॉलॉजीची मदत घ्यायला लागेल. ती टेक्नॉलॉजी प्रभावीपणे वापरली पाहिजे. म्हणजे नुसतेच फक्त फोटो काढून, त्याला NPR म्हणतो आपण, ऑटोमॅटिक नंबर प्लेट रेकग्नायझेशन सिस्टीम. सो नुसतं NPR असं होतं नाही, NPR फोटो काढायचे, पण त्याच्या पुढे कारवाया किती लोकांवर झाल्या आहेत याचा विचार व्हायला पाहिजे. अतिरिक्त फोर्स आम्ही अतिरिक्त आता प्रोपोलिनसारखा जो गॅस आहे, तो टँकर जो वाहतो, त्यांना बंदी घालणं शक्य आहे. त्यांना तसं आयडियाली पद्धती घालता येणं शक्य नाही. पण मला असं आता काल मी विचार करत होतो की याला काय सोल्युशन असू शकतं. मला अजून एक जाणवलं की आता आपल्याकडे डेटा आहे, इतक्या वर्षांचा डेटा आहे, किती वाहनं जात आहेत,
त्याच्यानंतर LMV किती आहे, लाईट मोटर व्हेकल किती आहेत, हेवी व्हेकल किती आहे. आता आपल्याला भविष्यात ही सिस्टीम हे करता येऊ शकते का, की एक टोल नाक्यावरतीच थांबून कुठल्या प्रकारचा गॅस आहे, कुठे ट्रॅव्हल करतोय, तो अतिरिक्त क्षमतेपेक्षा जास्त भरला आहे का, याची आपल्याला वेईंग सिस्टीम जी आहे, स्कॅनर आहे जे पोर्टवर वापरतात, ते कंटेनर स्कॅनर्स असतात. तर ती आपल्याला छोट्या प्रमाणात ती करता येऊ शकेल का, कारण ते जेव्हा काही की इथे इथे या प्रकारचे आहेत तर ते कम्युनिकेशन करायला सोपं होईल. कारण मला बघून कळणारच नाही, कारण मला माहितीच नाही प्रॉब्लेम म्हणजे काय. म्हणजे आपल्याला लिटरेट व्हायला लागणार आहे. आणि ह्या सिस्टीम ज्या ज्या पद्धतीचे गॅस येतात ना, त्याच्यामध्ये अगदी पेट्रोल, आता काल रात्री परत एक पेट्रोल टँकरचा ऍक्सिडेंट झालाच ना एक्सप्रेसला, आज सकाळी परत ऍक्सिडेंट ट्रक बंद पडला, परत स्लो मुव्हिंग झालं. अशा पद्धतीचं आपल्याला बायफर्केशन करायला लागणार आहे. आणि त्यावेळेस रोज हे ज्या पद्धतीचे टँकर जात आहेत त्यांची रोजचं अपडेशन आपल्याकडे पाहिजे, असं मला वाटतं. तर याच्यातनं त्यातला मार्ग निघू. मला वाटतं की पेन्शनला राज्य सरकारनं विचारावं, कारण त्यांच्याकडे आता इतका डेटा आणि इतकी माहिती आहे. 2012 ते 2026 एवढ्या मध्या प्रदीर्घ काळात त्यांनी तो अभ्यास केलेला आहे आणि त्यांनी किती महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. पाहिजे हा अपघात घडला ना राव, ओव्हर स्पीडिंग होती. नाही, हा अपघात कुठला म्हणतात कालचा. टँकर बऱ्याच वेळा काय होतं ना, टँकरच्या बाबतीत आम्ही पण एक ऑब्झर्व केलंय की बऱ्याच वेळा पॉज स्टेरिंग असतो, बऱ्याच वेळा न्यूट्रलवर गाड्या जातात. म्हणजे हे तर आम्ही बघितलं होतं अमृतांजनला, आम्ही ते स्पेसिफिकली ऑब्झर्व केलं होतं की नॅचरल डिसेंट मिळतो तुम्हाला. सो त्यामुळे बऱ्याच डिझेल किंवा पेट्रोल वाचवण्यासाठी विच कॉन्सेप्ट आहे. मूर्ख पण आहे. आता त्याच्यानंतर मला अजून एक असं जाणवतं, जेव्हा ऍक्सिडेंट होतात एक बिहेवियर मॅपिंग पण व्हायला पाहिजे. तो त्यावेळेस ड्रायव्हर कुठल्या सिच्युएशन मध्ये होता, इथे काय होतं, हे कालचा जो अपघात झाला तो कसं झाला काय कळलं? त्याची अजून मला तितकीशी माहिती आली नाही, पण कंट्रोल केला असं साधारणतः एक प्राथमिक ह्याच्यात नाही येते. सो तेच आहे ना की जेव्हा आता कालचं असेल तर ओव्हरऑल ऍक्सिडेंट मध्ये ओव्हरऑल बिहेवियर पॅटर्नच आपण अभ्यास नाही करतो. ऍग्री विथ. आणि तो फार गरजेचा आहे, कारण न्यूट्रल गाडी करून आपण डिझेल किंवा पेट्रोल वाचू शकतो किंवा CNG वाचू शकतो. ही जी काही ड्रायव्हरच्या डोक्यात बसलेली कॉन्सेप्ट आहे ती वाचतही असेल काही प्रमाणामध्ये, पण मी स्वतःचा आणि समोरच्या माणसाचा त्यामुळे जीव डोक्यात घालत नाही. कारण एकदा गाडी न्यूट्रलवर गेली, तिला नैसर्गिक गती मिळाली त्या उतारामुळं, की मग ती गाडी अनकंट्रोल होते. म्हणजे इथे आता कात्रज ते ह्या नवली ब्रिजच्या दरम्यान जे काही घडते ते आपण बघतो. मला एवढंच सांगायचंय की हा जो प्रतिक्रियावादीपणा आहे ना, तो बंद केला पाहिजे. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये इतके पैसे आपण घेऊन जर लोकांच्या जीवाशी खेळत असू आणि 30-30, 35 ते 40-40 तास ही वाहतूक अशा पद्धतीनं थांबत असेल तर कुणीतरी याला जबाबदार आहे. त्यांची जबाबदारी निश्चित करा. त्यांना हवं तर जेलमध्ये पाठवा, 4-5 महिने त्यांचं काउन्सिलिंग करा तिथे जेलमध्ये बसून. मग आपल्याला कळेल की ही बेजबाबदारपणा जो आहे तो किती जणांच्या जीवावर उठता. थांबूया आपण इथे. माझी खात्री आहे की जर काहीतरी म्हणणं असेल तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये ते जरूर